रक्षक सिक्युरिटी फोर्स 1 जून 2005 ला सुरू झालेला एक छोटासा स्रोत अवघ्या 3 सुरक्षा रक्षकांसोबत डीबी डेव्हलपर्स राधानगरी इथून सुरू झालेला आज 10 वर्षात 4500हून अधिक कर्मचारी असलेला 75 कोटींची उलाढाल करणारा हा आता मोठा प्रवाह बनलाय। जो रक्षण करणार तो स्वतः सुदृढ हवा या संकल्पनेतून एका वर्षातच डीएसके विश्वमध्ये रक्षक फिटनेस सेंटरची स्थापना झाली। आता पुढचा टप्पा असा विचार करून सशस्त्र अंगरक्षक आणि सुरक्षा गार्ड पुरवण्यासाठी 2007 साली रक्षक प्रोटेक्शन फोर्सची स्थापना झाली। पाटलांची शोधक नजर समाजातल्या अनेक गरजा टिपत होती। लोकवस्ती वाढतीये पण छोट्या छोट्या घरगुती कामांसाठी लोकांकडे वेळ नाही। प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, सुतार, फिटर, ड्रायव्हर, स्वच्छता सेवक अशा अनेक गरजा पूर्ण करणारी कंपनी 2008 मध्ये त्यांनी स्थापन केली रक्षक सर्व्हिसेस। धकाधकीच्या जीवनात अपघात, आजार यांनी ग्रस्त होणाऱ्या नागरिकांसाठी सिंहगड रोडवर 70 खाटांचं अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रक्षक या नावाने उभं राहिलं 2010 साली। कर्नाटक राज्यातील एक रस्ता आणि भुवनेश्वर येथील पॉवर प्लांट उभारणीचं काम सुरू झालं। नव्यानं स्थापलेल्या रक्षक डेव्हलपर्स अँड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे ज्या समाजाने आपल्याला इतकं दिलं त्याच्या ऋणातून अंशतः उतराई व्हायला हवं या स्तुत्य विचारातून गजकला चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना झाली। 2011 साली कंपनी प्रायव्हेट लिमिटेड झाली। कंपनीला ISO 9001-2008 असं मानांकन मिळालं। पण म्हणून स्वस्थ बसेल तो रणजित सिंह कसा? नवी स्वप्न, नवी क्षितिज शोधण्यासाठी ते आता सज्ज आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर महाराष्ट्रातच एक मिनी शुगर फॅक्टरी रक्षक शुगर या नावाने उभी राहते। आपल्याकडे विजेचा प्रश्न गंभीर आहे। त्यातूनच आपल्या मूळ गावी आटपाडीला 70 केव्हीचा सोलर पॉवर प्लांट उभारण्याचा विचार आहे। अवघ्या 2000 रुपयात सुरू केलेल्या या उद्योगाची झेप आज 75 कोटींपर्यंत असली तरी 2020 पर्यंत 151 कोटींचं उद्दिष्ट गाठण्याचा मनोदय रणजित सिंह व्यक्त करतात। म्हणतात ना, थांबला तो संपला, धाव त्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे, भ्रांत तुम्हा कापडे, रक्षक जिकडे तिकडे।